राष्ट्रवादी काँग्रेसच्या नव्या पदाधिकाऱ्यांच्या यादीमधून ज्येष्ठ नेते प्रफुल्ल पटेल यांना डच्चू देऊन पक्षाचा संपूर्ण निधी सुनेत्रा पवार, पार्थ पवार आणि जय पवार या मायलेकरांनी हाती घेतलेला आहे। या खेळीमुळे पक्षाच्या आर्थिक नाड्यांबरोबरच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षावर अजित पवार कुटुंबियांनी आता पकड मिळवली असल्याचं स्पष्ट झालेलं आहे। या यादीमध्ये सुनेत्रा पवार राष्ट्रीय अध्यक्ष, पार्थ पवार राष्ट्रीय सरचिटणीसपदी, जय पवार राष्ट्रीय सचिवपदी नियुक्त झाल्याचं नमूद करण्यात आलेलं आहे। पवार कुटुंबियांमधील पार्थ आणि जय या पदाधिकाऱ्यांच्या कामाच्या वाटपामध्ये पार्थ पवार यांच्यावर पक्ष संघटनेमध्ये समन्वयाची जबाबदारी असेल, तर जय पवार राष्ट्रीय शिस्तपालन समितीचे अध्यक्ष राहतील। त्याचबरोबर ते खजिनदाराची जबाबदारीही पार पाडतील। पक्षाच्या अन्य राष्ट्रीय पदाधिकाऱ्यांकडेही विविध कामांचं वाटप करण्यात आलेलं आहे। शिवाजीराव गर्जे यांचे खजिनदार पद कायम असलं तरी त्यांच्याकडे मुख्यत्वे लेखापरीक्षण आणि हिशोबाचं काम देण्यात आलंय। असं असलं तरी राष्ट्रवादीच्या आर्थिक व्यवहारांसाठी सुनेत्रा पवार, पार्थ पवार, जय पवार या तिघांपैकी एकाची सही बंधनकारक आहे। पक्षाच्या पदाधिकाऱ्यांच्या कामाच्या नव्या वाटपामुळे पक्षाच्या आर्थिक निधीची सूत्र पूर्णपणे पवार कुटुंबियांच्या हाती आली असल्याचा दावा सूत्रांनी केला आहे। पार्थ पवार यांच्याकडे पक्षाची आता आर्थिक सूत्र सोपवण्यात आलेली आहे, कसं पाहता याकडे? चांगली गोष्ट आहे ना सर। प्रधानमंत्री की सर पार्थ पवार यांच्याकडे अरे मग चांगली गोष्ट आहे ना, काय कोणीतरी एकाने जबाबदारी घ्यावी लागते ना। पण वरिष्ठ नेत्यांना डावललं जात आहे का? काय डावाला जातं, आहोत ना आम्ही तिकडे आहोत। राष्ट्रवादीच्या आर्थिक व्यवहारांसाठी आता तिघांपैकी एकाची सही बंधनकारक असणार आहे। त्यामुळे राष्ट्रवादीच्या तिजोरीच्या चाव्या देखील आता पवार मायलेकांकडेच असणार आहे।